इथे स्वामी आजोबांना आवडणारे गूळ घालून केलेले बेसनाचे लाडू आपले तयार आहेत। गुरुपौर्णिमेनिमित्त याच लाडूची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। चला तर आता आपण रेसिपी बघूया। लाडू करण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे आणि ही जी वाटी आहे ह्या वाटीने 2 वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलंय। आपलं नेहमीच घरातलं गिरणीतनं दळून आणलेलं डाळीचं पीठ घेतलंय। 2 वाट्या डाळीचं पीठ म्हणजे 200 ग्रॅम वजनी असं प्रमाण होतं ते। सुरुवातीला कोरडच भाजून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 10 ते 15 मिनिटं आपण हे बेसन असं कोरडच भाजून घ्यायचंय। हे पहा, आता बेसनाचा रंग बदलायला लागलेला आहे। साधारण 10 ते 12 मिनिटं मी कोरडच बेसन भाजून घेतलंय। मग अशी मी लाकडी उलटणं घेतलं होतं ते आता मुद्दाम बाजूला ठेवलंय, कारण आता ह्यात आपल्याला तूप घालायचंय। तूप घातल्यानंतर लाकडी उलटणं जास्ती तूप शोषून घेतं डाळीपेक्षा, म्हणून लाकडी उलटणं बाजूला ठेवलंय आणि स्टीलचं उलटणं घेऊन आता मी हे परतते। नीट जर बघितलं तर रंग बदलायला लागलेला आहे, पण अजून हे पूर्ण भाजून झालेलं नाही। आता यात आपण तूप घालणार आहे। ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी एवढं तूप घेतलंय, पण सगळं एकदम घालणार नाहीये, थोडं थोडं करत घालायचंय। अगदी सुरुवातीपासून मुद्दामच तूप घातलं नाही, कारण तूप आणि डाळीचं पीठ एकदम भाजायला ठेवलं तर हात दुखतात, पण पीठ पटकन भाजलं जात नाही। म्हणून आधी डाळीचं पीठ थोडंसं भाजून घेतलं, म्हणजे निम्म असं म्हणा, 50% एवढं भाजून घ्यायचं आणि मग तूप घालायचं, म्हणजे मग हात दुखत नाहीत, नाही तर बेसन भाजता भाजता हात दुखायला लागतात। आता पुन्हा मी ह्यात तूप घालतेय। सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगते एकूण किती तूप मी वापरलं ते। काही बेसनाला तूप जास्ती लागतं, तर त्याप्रमाणे आपण तुपाचं प्रमाण वाढवू शकतो। पिठातल्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। अजून आता मी ह्यामध्ये तूप घालते। साधारण 1 ते 2 चमचे जे शिल्लक होतं ते, म्हणजे एकूण पाऊण वाटी एवढं तूप मी ह्या लाडूसाठी वापरलंय। बेसनाच्या लाडूला तूप व्यवस्थित असेल तर बेसनाचे लाडू अगदी चविष्ट होतात आणि अगदी 2 महिने सुद्धा टिकतात। आता मी गॅसची फ्लेम अगदी बारीक केली आणि सतत हलवत आपण हे पुन्हा अजून 5 मिनिटं भाजणार आहोत। सुरुवातीला साधारण 12 मिनिटं एवढं आपण कोरडच पीठ भाजलं, नंतर दर 2-3 मिनिटांनी 2-2 चमचे असं तूप घातलं। आता साधारण 22 ते 20 मिनिटं झाली आहेत, अजून 2 मिनिट फक्त आपण हे भाजणार आहोत। अगदी सुरुवातीला तुम्ही टायमर लावून जरी केलं तरी चालेल, म्हणजे मग अजिबात रेसिपी फसणार नाही, परफेक्टच रेसिपी होईल। हे पाहता हे तूप सोडायला लागलेलं आहे। हे पाहायला आता व्यवस्थित तूप सुटायला लागले। आपण जेव्हा सुरुवातीला तूप घातलं होतं तेव्हा पीठ कोरडं कोरडं वाटत होतं, आता ह्याला तूप सुटायला लागले, म्हणजे हा लाडू आपला भाजून झालाय पीठ। 1 मिनिट अजून फक्त भाजायचं आहे। आता हा लाडू रवाळ होण्यासाठी काय करायचं तर ह्याच्यावर दूध शिंपडायचं थोडंसं। किती तर फक्त 2 टेबलस्पून। तुम्ही पाणी शिंपडलं तरी चालेल, काही हरकत नाहीये, पण दुधाने चव छान येते। दूध घातलं की असं ते बेसन व्यवस्थित फुलून येतं। दूध घातल्यानंतर पुन्हा 2 मिनिट आपण भाजायचे, म्हणजे दुधाचा जो ओलेपणा असतो तो सगळा निघून जातो। हे पहा किती छान फुललंय बेसन। जे काही आपण दूध घातलं होतं ते सगळं आता छान कोरडं झालंय। यामध्ये मी घालणार आहे फक्त 1 पिंच एवढं मीठ। गोड पदार्थात थोडंसं मीठ घालावं म्हणजे चव चांगली लागते। आता मी गॅस बंद करून हे पीठ ह्या कढईतच असंच ठेवणार आहे एक 10 मिनिटासाठी।
हे पहा, कढईमध्ये आपण 10 मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवलं होतं. नंतर ताटात काढून घेतलं आणि 10 ते 15 मिनिटं ताटामध्ये असं पसरून ठेवलं, म्हणजे हे मिश्रण बऱ्यापैकी गार होतं. तुम्ही पूर्ण गार झाल्यानंतर ह्यात गूळ घातलात तरी चालेल, म्हणजे मग अजिबात रेसिपी फसणार नाही. हे पहा, आपण हात लावू शकतो इतपत हे गरम आहे, म्हणजे कोमटपेक्षाही थोडंसं अजून गार झालंय. तुम्हाला असं जर वाटत असेल की ह्यात तूप जास्ती झाले तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते, पण माझ्या दृष्टीने हे तूप बरोबर आहे. आता आपण यामध्ये गूळ घालणार आहोत. ज्या वाटीने आपण बेसन मोजून घेतलं त्याच वाटीने गूळ मोजायचा आहे. 2 वाट्या बेसन पीठ होतं, त्याला 1 वाटी एवढा गूळ घालायचा आहे. म्हणजे वजनी प्रमाण म्हणाल तर 200 ग्रॅम बेसन होतं, त्याला 150 ग्रॅम एवढा आपण गूळ घातलेला आहे. तुम्हाला कमी घालायचं असेल तर कमी घालू शकता, काही हरकत नाही, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यामध्ये घालणार आहोत वेलची, जायफळ पूड. कुठल्याही पदार्थ गार झाल्यानंतर मगच वेलची जायफळ घालावं, म्हणजे त्याचा वास टिकून राहतो. आता हे व्यवस्थित असं मळून मिक्स करून घ्यायचे. गुळाच्या जर काही गाठी राहिलेल्या असतील तर त्या मोडून घ्यायच्यात. गूळ किसून घालायचा, म्हणजे मग व्यवस्थित मिक्स होतो. मग असे मी तुम्हाला म्हणलं तसं की जर तुम्हाला तूप जास्त आहे असं वाटत असेल तर काय करायचं, तर ह्यामध्ये 1च चमचा फक्त खारीक पूड घालायची, म्हणजे जे जास्तीचं तूप आहे ते त्या खारीक पूडमध्ये शोषलं जातं आणि लाडूची चव पण बिघडत नाही. हे अगदी परफेक्ट झालेलं आहे तुपाचं प्रमाण सुद्धा. आता मी लाडू वळून घेते. आता आपण लाडू वळूयात. अगदी छोटे छोटे वळणार आहे. हे पहा, या पद्धतीने याला आपण बेदाणा लावायचा आहे. मुद्दाम छोटे लाडू करते कारण बरेचदा काय होतं, मोठा लाडू केला की सगळा खाल्ला जात नाही, मग अर्धाच लाडू घेतं कोणीतरी आणि मग अर्धा आपल्याला कोणालाच देता येत नाही. म्हणून असे छोटे छोटे लाडू मी करून घेते. या पद्धतीने सगळे लाडू मी वळून घेते आता.